झपाक कर्नाटकला आलो. कसा टकवा लागला तुम्हाला? नमस्कार मंडळी, तर तुमचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर कर्नाटकमध्ये आपण पोचलो आहे. तर आज पहिला दिवस, तर पहिल्या दिवसाचा पहिला व्हिडिओ. तर आम्ही आज चाललो आहे. तर मंदिर म्हणजे असे टेम्पल आहे, आम्ही तिकडे चाललो. तर आपली दिव्या आपलं सर्व काय गाईड करणार आहे. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला नवीन कोणी असतील तर फटाफट सबस्क्राईब वगैरे करा, लाईक करा खूप खूप आणि शेअर करा. दिव्या आपली सांगेल. दिव्या काय सांगू शकते तू? आपला आज काय प्लॅनिंग आहे? आता आम्ही पहिला मंदिरात जाणार आहे, शंकराच्या मंदिरात, ज्याला मुर्डेश्वर मंदिर असं बोलतात. सो आता पहिलं पाया वगैरे पडून येणार आहे, नंतर जेवू वगैरे, मग घरी येऊ आणि संध्याकाळी परत तिथे जायचं आपण मंदिरात जाऊ आणि शॉपिंग वगैरे पण करायची थोडी. सो संध्याकाळी पुन्हा जाऊ मंदिरात. आपण पुन्हा दोनदा कशाला जाणार ते तर सांग, मेन काय का? आता थोडं ऊन वगैरे आहे, त्यामुळे आता फक्त पाया पडून येऊ आणि संध्याकाळी थोडं फोटोज वगैरे काढायला म्हणून. म्हणजे फोटोसाठी आपण पुन्हा जाणार आहे. तर संध्याकाळी तर एकदम मस्त वाटत असेल मंदिर खूप. तर तुम्ही बघा, मी पण अजून बघितलं नाही. दिव्या अगोदर येऊन गेली म्हणून दिव्याला सर्व काय माहिती आहे. तर आपलं पूर्ण आपला हा आहे ना, दिव्या सर्व आपल्याला गाईड करणार पद्धतशीरमध्ये. काय दिव्या? तर दिव्या सांगेल, तुम्ही कंटिन्यू बघा आपला व्हिडिओ. आणि आता आमची सर्वांची तयारी वगैरे झाली आहे बघा. फोटो वगैरे काढतात यश भाईने. यश भाईचा लुक कसा आहे? टाकाटाक. हा बघा, राज पण आहे. फोटो काढतो आम्ही जरा आता आणि थोड्या वेळात लगेच निघू आम्ही. तो रिक्षात येतीलच, काल बुक केलेला त्याच रिक्षात आम्ही केलेलं आहे. स्वस्त मध्ये मस्त पैसे वाचवायचे कामं करतोय. तर काल आम्हाला स्टेशनवरून इकडे यायला 150 रुपये झाले आणि आता मंदिरात जायला 50 रुपये येणार रिक्षावाले. तुम्हाला मी सर्व सांगेल काय ते, टेन्शन नका घेऊ तुम्ही, फक्त कंटिन्यू बघा आपला व्हिडिओ. चालत पण जाऊ शकता. हा चालत पण आता ऊन आहे म्हणून आम्ही रिक्षा केली. तरी किती मिनिटं लागतात तिथून चालत? तरी 8 मिनिटं. 8-10 मिनिटं लागतात नॉर्मली. तरी या तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला लगेच समजेल कुठे काय. चला, रिक्षा आल्यात आता बुक केलेल्या. चला, तयारी तर झाली आता आमची. चला बसा फटाफट. चला जाऊया ना. चला मंदिरात. चला, हे बघा, हे आमच्या रिक्षा बुक केलेल्या. चला बसून घेऊया फटाफट. ये रिक्षा तर बघा एकदम मस्त, आरसा वगैरे लावलाय. काढाक. चला आता आम्ही निघालोय. एक नंबर मस्त क्लायमेट पण मस्त आहे खूप. राज आवडला का नाही? मस्त. झोप झाली काय? माझी झोप थोडी राहिली आहे. आता पहिले देवाचं दर्शन घेऊया आणि मग झोप पूर्ण करू. येऊन झोपायचं काय? येऊन झोपायचं. पेटपूजा पण करायची आपल्याला. पेटपूजा तर करायचीच आहे. पहिले देवपूजा, मग पेटपूजा, मग झोपपूजा. हा चला बघा तुम्ही नेचर एरिया बघा, तुम्हाला एकदम प्रॉपर दाखवणार आहे. मिरर मध्ये बघायचं बरोबर. आता राहू दे. अरे माझे भाऊ वाव. मंदिर तर बघा. व्हिडिओ काढली काय? काढले ना. आवाज फुल एकदम भारी कडक एकदम कडक. हा बघा, हा एंट्री गेट आहे. जबरदस्त एकदम. हा बघा मागे बघा,
एक नंबर. आता तर आपल्याला वरती जायचंय. हे बघा हे तुम्हाला दाखव. का हाईटला यार हे दिव्याची हाईट किती असेल तरी काय माहिती आहे. आता आम्हाला माहित नाही, आम्ही जरा इन्क्वायरी करू थोडी. हे बघा हा टायमिंग आहे. बघा हा टायमिंग आहे त्यांच्या भाषेत. हे बघा मॉर्निंग 6 ते 12 वाजता, 12 वाजेपर्यंत आणि इव्हनिंगला 3 ते 8:15. हा चप्पल आतमध्ये नाही टाकलं ना. हत्तीचं बघा. दिव्याचे 2-2 भाऊ दिव्या चप्पल ठेवायचं आहे. 1 पर्सन 5 रुपये. चप्पल ट्रक का चप्पल ट्रक टाकायचंय. चलो ठेवायला. आणि एका माणसाचे 5 रुपये. चला 45 रुपये गेले आपले. क्राऊड पण जबरदस्त आहे. आता आम्ही चप्पल वगैरे ठेवली. आता पहिला दर्शन घेऊ, नंतर फोटो वगैरे काढू. आणि पूर्ण बीच साईडला मंदिराच्या. तर काय पैसे वसूल वाटतात का नाही पहिल्याच दिवशी. तुम्ही पण आहे नक्कीच. आता तुम्हाला दाखवतो बघा. तुम्ही घर बसला दर्शन घ्या तुम्ही. गर्दी भरपूर आहे. तेव्हा काय लिफ्ट आहे 20 रुपये आणि चिल्ड्रनचे 10 रुपये. चला आम्ही चाललो वरती. चल चल चल. हे बघा समुद्र. वा बोटी बघा. नंतर या फोटो काढायला. हे बघा मुर्डेश्वर. हे अलाउड आहे का फोन इथे? फोन अलाउड कुठे लिहिले? अलाउड नाही. आपण पण लावायला पाहिजे. हरे रामा हरे कृष्ण. बघा गोल्ड आहे फुल. बाहेरून तुम्ही मंदिर बघून घ्या.
अलाउड तर नाही बघा, अलाउड नाही दिसतंय नाही, इथे लिहिलंय अलाउड नाही, ते काढतोय लपून. तर अलाउड तर नाही, मंदिरामध्ये काढतोय बघा. मागे शंकराची मूर्ती आहे, टॉलेस्ट मूर्ती. आपल्या सगळ्यांचा फोटो काढतो. आता आम्ही फोटोज वगैरे काढतो. सगळ्यांचा फोटो काढून जल्दी फोकस करो. ये कोई शक नहीं चेक नहीं बीबा जट दिया चले. काढला का? काय चाललंय का नक्की? नाही ते फोटो माझा चष्म्यात फोटो येत होता ना, त्याला माझा फोटो काढ म्हणून मस्त दिसतोय फोटो माझा. बघ ना काय आधुनिक युगातला हिरो आहे मी. आता आमचं झालं, चपला वगैरे घेतला आम्ही. चला 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 आता कुठे खाना खाणे को चलो. आता पेटपूजा, आता आमची पेटपूजा. व्ह्यू तर जबरदस्त आहे, खूप एक नंबर. व्ह्यू तर जबरदस्त आहे ना एकदम. खूप मस्त. हा आता बघ, हा व्ह्यू तर बघ, मस्त व्ह्यू आहे एकदम. कधी पण या. कधी पण आहे. छान आहे व्ह्यू, हिरवळ पण मस्त आहे. एकदम जबरदस्त. जरा आम्ही सकाळी यायला पाहिजे होतं काय रे. हे बघा दिव्या पण आहे. बाबा हात व्ह्यू तर बघ. चला आता आपण चाललो खायला. थँक्यू थँक्यू. 10 रुपये का 4 फोटो था, पर लिया नहीं हम लोग ने. चलो चला आता आम्ही निघालो. आणि एकदम खरंच खूप ऑसम मंदिर आहे, जबरदस्त. आणि थोड्यात आम्ही इकडून वरती जाणार व्ह्यू बघायला. तर आपले मंडळी निघाले. हॉटेल आहेत नाही कुठचं आहे. चलो होटल में. आता आम्ही टेबलसाठी बघतो. राजबाई काय झालं, इथेच बसतोय ना. चला आता आम्ही इथं बसून घेतो. हॉटेल नॉर्मल. आम्ही आलोय साऊथला आणि ते मिसळ पाव मागतात. हा एक आहे पावभाजीवाला बघा. पावभाजी 3 वाजता इकडे. कधी महाराष्ट्रीयन डिश विसरणार नाही काय. यांना काय पाहिजे होता, पावभाजी मिसळ पाव. मिसळ पाव आले तिथे साऊथ लेवल मिसळ पाव खातात. कोण आहे साऊथ लेवल मिसळ पाव खात? कोण आहे साऊथ लेवल मिसळ पाव खात? हे बघा, हे साऊथ वडापाव. वडापाव मुंबई. वडापाव मागितला तो बोलतो मेंदू वडा आहे. मेंदू वडा. ओ माय गॉड. चला आता थोडं हा बघा याचा शिरा. शिरा भाई, शिरा सर्वात पहिला आला शिरा आमचा. कधी ना फॉलो करा. आयडी तर सांग. पाटील राज 3003. चला करून टाका, फॉलो करून टाका आपला भावाला आणि सपोर्ट करा. फॉलो करा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टनेच आम्ही आहे. हां सपोर्ट नाही करणार तर कसं होईल. हो ना, सपोर्ट करणार. सर्व माझे सबस्क्रायबर सर्व चांगलेच करतील. शिरा तोंडातनं पाणी सुटायला लागलं माझ्या. आता कधी येणार माझा माहित नाही. हे बघा डिश आले आमचे. साधा डोसा आणि तिकडे पण आलेत. हा बघा फोनचा फायदा बघा, डायरेक्ट झूम करून. टेस्टी आहे. त्याला खाऊन घेतात फटाफट. आता कसं आहे? मस्त जेवण.
एक नंबर. राज ओपनिंग अनबॉक्सिंग आहे बघा. आता माझा साधा मसाला डोसा आलाय, माझा फेवरेट. आम्ही खाऊन घेतो. अनबॉक्सिंग करून दाखव ना. तुझं अनबॉक्सिंग झपाक. कसं आहे रे? बरं आहे. साऊथ स्पेशल मसाला डोसा. साऊथ येऊन खायची मजा वेगळी आहे. जबरदस्त कडक लागतं. तर तुला कसं आहे? तू काय घेतलं जरा सांग. घी मसाला डोसा. घी मसाला डोसा. गुड. काका कसं आहे? हो काका कसं आहे? एकदम मस्त. एक नंबर. बाकी चला आता खाऊन घेतो आम्ही. बोन ठेवायला लोक मेनू कार्डचा यूज बघा कशासाठी करतात. फोन ठेवलेत, गॉगल ठेवलेत. खाण्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. एक मँगो, एक ओरियो और एक उसका रोज ना. यस रोज. हो रोज रोज लस्सी. दिले. आता ऑर्डर दिली आम्ही. रोज लस्सी काय हे तर झालं आहे बघा. मसाला डोसा गेला पोटात. बघा राजभाई आपला चहा पितो. काय आहे का? ग्लास तर बघा किती मोठा आहे. ग्लास तगडा आहे. गरम लागत नाहीये काही. थोडी पिऊन पण घे ना मला. बघा आता मिल्कशेक गेला आपला लगेच. व्हॅनिला मँगो बनाला. मँगो पाहिजे कोणाला? थोडीशी थोडा हा बघा ऑरिओ. थांबा मी सांगतो. व्हॅनिला. मलाच हर टाइम लेट भेटतं रे. मसाला डोसा पण लेट आला, हे पण लेट आहे. काय मानपानच नाही. मानपान नाही आमच्या ब्लॉगरला. ऍक्च्युली महाराष्ट्रात भेटेल, हे बाहेरचं म्हणून जाऊ. कॅमेरामॅनला नाही भेटत. अरे म्हणजे सर्व होऊ दे, नंतर तू आरामशीर पी काय. आमच्या हातात कॅमेरा ते आम्ही काढू व्हिडिओ. काय रे? हा बारीचे हे लवकर आपलं पण. तुम्ही घ्या मजा. झाला आमचा मिल्कशेक पण झाला, थंड पण झालो. आता गोपुरा ते तुम्हाला दाखवलं ना, ते टॉवर सारखं होतं मध्ये, तिकडे जाणार होता आम्ही वरती. आणि ती मूर्ती होती शंकराची, तिकडे पण जाणार दिव्या. जायला भेटतं ना आपल्याला. मंदिर आहे तिथे पण जायचं. हा चला आपण तिकडे पण जाऊन येऊया लगेच. मस्त एकदम चांगला वाटतं ना तुम्हाला व्हिडिओ. तर चांगला वाटत असेल, कोणाला आवडत असेल तर फटाफट कमेंट करा. जरा थोडा रिस्पॉन्स पण दिसू द्या. काय भाई कमेंट द्यायला पाहिजे ना आपल्याला. कमेंट दिलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे आणि शेअर पण केलं पाहिजे. भावाचं चॅनल ग्रो झाला. आणि हॉटेल आहे तर या तुम्ही. मस्त एकदम चांगला होता. मसाला डोसा पण एकदम जबरदस्त होता. या तुम्ही नक्की. चला आता आपण जाऊया तिकडे. आवडला का नाही? आवडलं. मस्त आहे. जबरदस्त. छान आहे. आर्किटेक्चर एकदम मस्त आहे. ते बांधलेलं आहे. आजच्या जनरेशनला आर्किटेक्चर. काय माहिती आहे तुम्हाला मंदिराबद्दल? नाही मला नाही काय. आपले गाईडच सांगेल दिव्या आपल्याला काय ते. बघू कोण सांगणार आहे भेटेल तर विचारू आपण. इकडचं कोण स्थानिक विक्री असतील त्यांना. कोण तर जबरदस्त आहे. चलो आपण जाऊया लगेच. हे बघा तुम्हाला फिश मार्केट पण दाखवतो इकडे बाजूलाच आहे. पण घेणार तर नाही आम्ही काय. मंदिरात चालले परत आम्ही. हे बघा सुकी मच्छी. रेट तर बघूया आपण. मच्छी ताजी पण किती.
पण काढायचं ना ड्रॉइंग हा सरस वाटतं. एकदम ताजे ताजे. आम्ही एक्वेरियम मध्ये आलोय फक्त एवढं सगळे फिश मेलेले आहेत. हा दाखला. हा बघा शार्क. सांग ना याला काय बोलतात मुशीचं काय बोलतात ते दुसरं नालवा नालू नालू एवढा नालू एवढा नालवा नालवा एका नालवा बोलतात. ताजे पण ते ताजे तिकडे ले लो मच्छी ले लो. काय मच्छी लेणे आहे हम लोग पण घेणार नाही फक्त बघतो आम्ही. रेट पण काय काढत नाही जस्ट बघतो. ताजे ताज्या मच्छ्या बघा तुम्ही. बघा डॉलर बघा डॉलर फिश. मुळी आहे औषधी कोणसा मच्छी मोठा ना. औषधी हे कोणसा मच्छी आहे औषधी कोणसा मच्छी काय कलमोरी. हे बघा हे बावळी. शंभर ना. कितीला बांगडा येते वाले. कोलंबी बघा फुल वाटेत लावले. शिंपल्या पण आणि आम्ही हे बघा इथे भरपूर ऊन पण आहे. आलो आता आम्ही आतमध्ये. कोपुरा आणि लाईन लागली. लाईनीत उभेत आम्ही. किती वेळ लागेल माहित नाही. हे बघा लिफ्टचा टायमिंग पण आहे 7 ते 12:45 आणि 3 ते 7 पर्यंत. टायमिंग बघूनच या. हे बघा 20 रुपये. चला आता आपण लवकर नंबर लागेल आपला. लाईन वाढली. चलो अभी नंबर लगने वाला अपना. बघा वाईट टाकले मला. आम्ही दोघं जण आम्हाला वाईट टाकला. आम्ही दोघं जण जाणार आहे. बाकीचे 7 जण तिकडून. 2 लिफ्टचे. चला आमची आली पहिली. आमची पहिली आली. आमची आली पहिली. टाटा. गोड शिरा नको त्याला भटुरे शिरा
डोसा तिकीट गोरा ट्रॅव्हल्स कसले पण आवाज काढू नका. चला बघा बघा लोक बरोबर बघा नाही भाई. सीन तर तुम्ही बघितला, जबरदस्त एकदम वरतून घेतो आम्ही. आता या साईडने बघूया, थोडं या साईडने पण एक विंडो आहे छोटी, तिकडून बघूया काय. हो समुद्र. बोटिंग बोटिंग पण करू शकतो वाटतं ना. समुद्र बघा चमकतोय पण हे बघा पाणी. आम्ही इकडून आलेलो आपण खालून. बोट वगैरे सगळं दिसते व्ह्यू तर बघा जबरदस्त आहे. बघा हा व्ह्यू एक. हे बघा हे आम्ही संध्याकाळी करू. आता तुम्ही व्ह्यू बघितले ना, इकडून बघितले, इकडून वरती गेलेलो आपण. आता आम्ही चाललो जरा फिरायला. थोडंफार बघू आता कुठे काय प्लॅन आहे काय ते, तसं जाऊ. शॉप आहेत. मालवणी बोलता. यश लाटा मग इथून लाटा. हे बघा खायला वगैरे इकडे आहे. हे बघा स्कूबा ड्रायव्हिंगचं. हे बघा इकडे जाणार आहे आम्ही. इकडे आता थोडी इन्क्वायरी करतो. हे बघा आपल्याला तिकडे जायचं. तिकडे थोडं आता एंट्री फी वगैरे बघू काय ते. आमची अण्णा गेले आता विचारायला. टायमिंग लवकरच येऊया. आपण 2:30ला निघूया. किती रुपये बोलला? 100 रुपये पर पर्सन. हो नाही 7 वाजेपर्यंत आपण 3:30. तर रेट काढून आले 100 रुपये. आपण जाणार आहे संध्याकाळी. संध्याकाळी मजा करणार आहे. आणि लक्षात ठेव 7 वाजेपर्यंत फक्त ते असतं, नंतर बंद होतं. त्याच्या अगोदर या तुम्ही. बघू बार्गेनिंग तर काय केली नाही ना आपण. नाही बार्गेनिंग काय नाही. काय 100 नाही रुपये फिक्स प्राइस आहे वाटतं त्यांचा. फिक्स रेट. जाऊ दे, आले तर मजा करायची बाबा. आलो ते आलं तर बीएमसीचा पैसा 100 रुपये आपल्याला काय 100 रुपये असेल. चला चलो भाई मजा आपण करणार. जाऊया.
पण मोबाईलचं काय माहित नाही, थोडा रिस्क आहे. बघा आता थोडं रिस्की थोडं. रिस्की. चला आता आम्ही घरी चाललोय, थोडा आराम करतो आम्ही मंदिराच्या खाली, सावली आहे म्हणून. आणि इथून जरा थोडंफार प्लॅनिंग, जेवायचं. पोट तर भरलं आमचं, बघू नाही तर घेऊ पार्सल आणि जाऊ रूमवरती खाऊ. ₹50. 50. आम्ही हॉटेलला आलोय, जेवणाची सोय पाणी पण घेतलं, थंड थंड कोल. आणि बघा आता संध्याकाळचं प्लॅनिंग चालू आहे. आता संध्याकाळचं प्लॅनिंग चालू आहे. काय येईल थालीमध्ये ते पण विचारायचं. तुझाच काढणार ना. सावली प्रोटेक्शन जबरदस्त ऊन आहे. मला काय जबरदस्त ऊन आहे. आणि नेचरचा बघा तुम्ही, जबरदस्त फुल कोकणात आल्यासारखं वाटतंय. एक नंबर. चला आता आम्ही चालतोच आहे अजून. मुर्डेश्वरच्या रोडवर थोडा एन्जॉयमेंट चालू आहे आमचं. एवढा उन्हात चालतोय. सनबाथ. कधी मुंबईला पण चाललो नाही, इथं चालायला लागतं जरा, थोडेफार पैसे पण वाचतात. गावाचं फील वाटतंय, थोडं कोकणातलं फील वाटतंय. एन्जॉय करतोय, पोरं मजा करतायत. पार्सल घेतलंय बघा आला. आता आम्ही जवळचा वाज. तर आता आम्ही चालतोय. आता आमचं ते रूम आहे तिकडे लगेच पोहोचू आम्ही. मस्त वाटतं एकदम जबरदस्त. आम्ही आजूबाजूला बघतोय सीन वगैरे. आणि आपले काका लोक पुढे गेलेले, ते रस्ता चुकले. आणि बघा इथं आम्ही चहा प्यायला आलेलो आणि काका वगैरे रोड चुकलेले. बघू आता कुठे गेलेत नक्की. एवढं उन्हामध्ये रस्ता चुकणं म्हणजे हालत खराब. चालायची पण कॅपॅसिटी नाही तरी चालतोय. चला हे बघा, हा स्टन आहे, या स्टनला होता. आणि ते बघा तिकडे दिसतात का पुढे, भरपूर पुढे चालत गेले. हे बघा येतात ते चालत. एक तर ऊन आणि विसरले रस्ता. चकवा लागला त्यांना, चालता पायाचा चकवा. बघा आमचीच हालत अशी झाली, दम लागल्यासारखं झालंय. आणि त्यांची हालत काय झाली असेल विचार करा तुम्ही. लक्षात ठेवा, माहिती असल्यास जागी जावा, नाही असा चकवा लागू शकतो. बोर्ड वाचत जा. हा बघा बोर्ड, हा बघा इथेच लावलाय अभिमानचा. आणि रस्ता चुकले. ऊन जबरदस्त लागते. पण टाळा काका झाली, टाळा. मोठे माणसं रस्ता चुकलेत. चला चला. काका पळवाट काढतात. अभिमान आहे बा. काकी कसं वाटते, रस्ता चकवा लागला तुम्हाला? दम लागला लगेच. आम्हाला जेवढा दम लागला तुम्हाला किती लागला असेल? चला आपण फटाफट जाऊया आणि फटाफट खाऊया. म्हणजे तुम्ही जिरवायला गेलेलं वाटतं थोडंफार. आम्ही नाही, तुम्हाला काय झालं? आमची मम्मी हरवली होती. भेटलं फायनली भेटलं. मालवणी जत्रेत हरवलेले. मालवणी जत्रेत चकवा लागलेला आहे. मला माहिती, हे रस्ता मला माहिती. यांका चकवा लागलो म्हणजे रस्ता चलत होते
पण काय पुढे गेले त्यांका रस्ता दिसलो नाही रस्ता दिसलो नाही आमका रस्ता दिसलो पण हे गेले पुढे 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 मासे होते वाटतं. लक्षात ठेवा हा माशांचा वास घेत गेले वाटतं 12:01 वाजलाय चला आता आम्ही जातोय जेवायला मस्त आणलंय तुम्हाला सांगतो मी काय काय आहे जबरदस्त हड्डा तोडणार नाही डायरेक्ट बॉनलेस आहे आपलं बोनलेस चिकन टिक्का घेतलाय कंटिन्यू करा संध्याकाळी आम्ही जाणार आहे. हा चला कंटिन्यू तुम्ही बघत राहा. A few moments later. तर मंडळींनो जेवण तर आमचं झालं आराम पण झाला आता परत पुन्हा मंदिराकडे मुर्डेश्वर टेम्पल. भाई लोक ड्रेसिंग पण आम्ही चेंज केली आता नॉर्मल घातले म्हणजे तिकडे पण फोटो काढायचे तुम्ही बघितलं ना तिथे मूर्ती होती तिकडे आता वरती जाऊ आम्ही त्याच्यानंतर सरप्राईज आहे काय रे नाही तो आपण दाखवला मगाशी दाखवला का तो दाखवला मगाशी मला वाटलं आपण सरप्राईज त्याचं नाव काय होतं काय माहिती तुला काय आता मला पण नाही माहिती बघू आपण आपल्या हा, तर आपण तिकडे जाऊन बघू तिथे नाव पण सर्च करू आम्ही. सो मस्त वाटतं एकदम जेवण पण एकदम पद्धतशीर झालं. जेवण कसं होतं एकदम भारी एकदम ताणून जेवलं. आता लगेच रिक्षा येईल आणि आम्ही परत आलो मगाशी चालत तसेच आम्ही चालत जाणार. या उन्हाने आम्हाला खूप हैराण केलंय हा ऊन जबरदस्त आहे हैराण केलंय खूप. लक्षात ठेवा आले तर सकाळी निघा लवकर हा आणि आता संध्याकाळी आता हा ऊन काय एवढा नॉर्मल वाटतंय सूर्य आहे 5च्या नंतर जाऊन काय वाटत नाही नॉर्मल. पण दुपारून जरा जास्त जे झालेलं काय रे आपण निघालो जा. चला आता संध्याकाळचा व्ह्यू बघा तिकडचा तुम्ही. चलो आपण लगेच जाऊ लवकरच पोहोचू कंटिन्यू राहा तुम्ही. आता आम्ही निघतोय छोटे छोटे पोरं आम्ही हा आणि आमचे काका वगैरे ऑटोने येणार आता ते. आता आम्ही तर मंडेन आता आम्ही चालत आलो. हे बघा हा वेला ते दिसतं आपण मगाशी गेलेलो. तर आता आपण चाललोय हळूहळू. काय दिव्या वरचा व्ह्यू कसा वाटला तुला वरतून आपण बघितला जबरदस्त पैसा वसूल. जाऊया आपण. हा आता आम्ही ती मूर्ती बघितली ना आपण सकाळी तर मूर्तीकडे जाणार आहे. तर मूर्तीकडून मग आपण व्ह्यू बघूया काय दिसतो आणि काय काय आहे तिकडे बघू. नवीन काय गोष्टी असतील ते आम्ही दाखवू तुम्हाला. फ्लोटिंग ब्रिजवर जाणार आहे. फ्लोटिंग ब्रिज हा फ्लोटिंग ब्रिज वर जातात आम्ही. नाव आठवत नव्हता मला मगाशी. उड्या मारायला चाललोय. चला 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 जाऊया. बघा दिसतंय ना मागे स्पीड ब्रेकर वाला ब्रिज काय रे. चला जाऊया. 7 वाजेपर्यंत आहे ते अंधार पडल्यावर जाऊ ना 7 पर्यंत. ते पहिलं करून घ्या ना नंतर बाकीचं फिरा ना मग. आपण तिथे जायचंय ना ते मूर्ती रात्री दिसणार नाही. मला सांग फक्त आता मूर्तीच बघायची आहे ना. हा मग त्याला मूर्ती बघून आपण. हा चला अर्धा पाऊण तासात आता आम्ही मूर्ती बघायचं डिसिजन घेतलंय. चला ही पोरं टाइमपास चला चला. हा यश थोडा टाइमपास होणार तरी जरा. चला आपण लवकर जाऊया. हे बघ आता पाणी कमी झालं बघ. हे आता पाणी कमी झालं. हे पाणी कमी झालं मजा नाही काढलं त्यांनी. स्कुबा डायव्हिंग आहे ना तिकडे. हा ते बघ पॅराशूट होतं. हा हा बघा मूर्ती. पप्पांना नको पाठवू पुढे. समुद्राच्या मधोमध काढलेली समुद्राकडे निघिल रे. समुद्र जो दाखवतो हे ना वाव. अरे येईल ना तो भरती. जिनके पास पैसा हो इधर आओ. ज्यादा पैसा. आपण पाण्यात होतं पूर्ण.
हे बघा हा इथून वरती जायला. एकदम जबरदस्त आहे. हे फुल नारळ खाली. किती खाली त्या नारळामध्ये बापरे. म्हटलं भारी आहे. मला इथं मस्त एकदम माती कोवळं कोवळं नारळ. जबरदस्त. मला का हे देऊ काय करायचं आहे. रावण बघा रावण. शंकराची पिंड घेऊन तो चाललेला श्रीलंकेला. तेव्हा भेटले गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पांनी यांचं रूप घेतलेलं. चला आता आपण वरती जाऊया. नंदीचं बघा. लांबून दर्शन घ्यायचं. चल चल चल. जबरदस्त आहे. हे दिवे हे रात्री कसं दिसत असेल का दिव्या. तिथं आता करायला भेटणार नाही. मग आता भरती येईल. चला बघा सीन तर बघा फुल जबरदस्त वाटतंय. सूर्य पण आहे. हे बघा आता आम्ही मूर्तीच्या बॅक साईडला आहे. वाव जबरदस्त सीन फुल. एक नंबर. सुपर. हे बघा रथ. हा बघा रथ आहे. बघ वरती रथ बघा. समोरून दर्शन. आणि हा बघा रथ. तिकडे पण कुठचं तरी रथ आहे. हा बघा बघा. आणि या साईडला पण आहे. चला आता आपण लगेच बीचवरती जाऊ.
तर गाईज हे जे आपण बघतोय ते महादेवाच्या मूर्तीच्या पुढे एक रावण आहे ज्यांच्या हातात लिंग आणि ते लहान आहे ते बाळ गणेश आहे. त्याची स्टोरी अशी आहे की एकदा रावण जेव्हा महादेवाकडे जातो तेव्हा तो त्यांना बोलतो की मला साक्षात तुम्ही पाहिजेत माझ्या लंकेमध्ये. तर तेव्हा महादेव त्याला आशीर्वाद देतात आणि त्याला एक लिंग देतात की तू हे जिथे ठेवशील ते तिथे स्थापन होऊन जाईल. तेव्हा रावण घेऊन येत असतो तर त्याला आहे ना लघुशंका लागते. तर तेव्हा बाळ गणेश येतात आणि ते त्याच्या हातातून ते लिंग घेतात. पण ते त्याला एक अट सांगतात की जेव्हा मी 3 वेळा तुझं नाव घेईल आणि तू 3 वेळामध्ये जर आला नाहीस तर मग मी लिंग तिथेच ठेवून देईल. तर मग काय होतं 3 वेळा एक टाईम लागतो रावणाला. मग गणेश 3 वेळा नाव आवाज करतात पण रावण येत नाही. मग जेव्हा गणेश ते लिंग ठेवायला जातात खाली तेव्हा रावण येतो आणि त्यांच्यामध्ये ओढाताणी होते. मग तेव्हा जे लिंगाचा एक छोटासा तुकडा आहे तो ह्या इथे वरती आहे इकडे आणि जे मूळ जे लिंग आहे ते गोकर्णात ठेवलेलं आहे. याची स्टोरी आहे. आता आम्ही निघालोय. दर्शन पण झालं. लाज आपल्या भावाने कोथवडेकर त्याने आपला स्टोरी पण सांगितली. तर जबरदस्त मस्त वाटतं फील एकदम. तर आता आपण बीचवरती जाऊ. बीचवरती बघू काय काय भेटतं काय ते. तो तुम्ही कंटिन्यू बघा. मगाशी नाही इथपर्यंत पाणी होतं. इथपर्यंत हे बघा इथपर्यंत पाणी होतं. आता ओहोटी लागली. तर आपल्या इकडे जायचं होतं. तर आता बघू आता येतं का नाही पाणी. तर आपण बघू बीचवरती काय ते. काय ते हे पाहिजे नाही काय म्हणते. चला आलो बीचवरती. पाणी खूप लांब आहे. थोडं फिरून येऊया. अरे आंघोळी करणार आहे डायरेक्ट डायरेक्ट आंघोळ. अरे पुढे बघू ना. अरे खाऊन जाऊ ना खाऊन जाऊ ना. इथेच खाऊया. हा तुमच्यासाठी शोधेल जातो. भरभर किती ना काका एक ऑर्डर देत आहेत. मी शेवपुरी खातोय. आता तयार होते. तयार झाली का मट्टा मट्टा खाणार. सोबत तुम्ही दुसरीकडे फिरून या. सर्वांना भूक लागली आहे. चेहरे पडले. माझ्या पायाला भूक आहे. सगळ्यांचे चेहरे पडले. मूड ऑफ झाला आमचं. फ्लोटिंग काय जाऊ दे नेक्स्ट टाइम येऊ. नेक्स्ट टाइम फ्लोटिंग काय ते फ्लोटिंग ब्रिज नाही. बघूया गोकर्णमध्ये भेटतं का. पाणीपुरी खायला या. पाणीपुरी आम्ही पाणीपुरीच खाणार. ह्या मालवणचा चेडू त्याला पाणीपुरी आवडते. पाणी नाही म्हणून बंद आहे. पाणी नाही आहे पाणीपुरी. पाणी नाही म्हणून बंद आहे. पुरी पुरीची टेस्ट बघते. पुरी खायची मस्त यम्मी खूप जम्मी. तिकडे रत्नागिरीला तिकट नाही जास्त चालत. चिकन बिकन जरा तिकट असलं ना. टिका नाही रे. मीडियम रगडा कुठे आता येणार आहे आपलं नारळ पाणी.
बीचवरती. हे बघा इथे घेतात. नारोबाने आलेलं आहे एक नंबर. मलाई छान असते का याच्यात, कोळी वळी मलाई असते. कौली कौली मला पप्पा बिया. बीचवरती खारं पाणी मस्त खूप जबरदस्त आहे. या तुम्ही नक्की या. कितीला भेटलं आपल्याला? 50. फक्त 50 रुपये. मुंबईचा रेट आहे, टेन्शन नाही. या तुम्ही आणि मस्त की बीचची मजा घ्या. आणि मुरुडेश्वरचं मंदिर पण आहे समोरच, एकदम जबरदस्त वाटते खूप. एक नंबर. खायची गोष्ट काय बुवा बघ, बुवा बघ. हे बुवा बघ कुठे हे बुवा बघ काय करतोय. आलं काय? हो बुवा. बुवा काय करताय? थांब जरा प्रायव्हसी दे. त्यांना खाऊ दे ना दोघांना. खाऊ दे ना, खा जरा मिळालंय. तुम्ही खावा. आम्ही मग खाल्लंय. पाहिजे तुला यश? पप्पांनी एवढं प्रेमाने आणलंय. काका भरवा, काका भरवा, काका भरवा ना. आय मजा नाही. मस्त आहे. हे मस्त. हा आला ना मध्ये. बोर्ड लागला. गोडच आहे त्या. अशी गोड चलो बाय. नारळ पाणीचं झालं आपलं. आता थोडं बीच फिरूया थोडंफार. पाणी आता भरती पण खूप कमी आहे म्हणून काय काय सर्व बंद आहे. आपला तो गेम होणार होता तो रद्द झाला. आता रद्द झाला आमचा गेम थोडा. सकाळी सांगितलेलं. आता बघूया गोकर्णाला भेटतं का? गोकर्णाला पण बघू आपण भेटतं का. तर तुम्हाला आता मी बीच दाखवतो. हे बघा ह्याच्यामध्ये पण जाणार होतो आम्ही या बॉलमध्ये, पण हे पण बंद आहे आता पाण्यामुळे. पाणी एकदम पुढे आहे त्याच्यामुळे. आणि 7 पण वाजले. आता 7 वाजता काळोख होतो जरा इथे. बघ आता वाजले किती, 6:30 होत आले. 7ला सर्व बंद होतं म्हणजे. बघा काय वाटतं एकदम जबरदस्त. मस्त मजा आली बाबा. पहिलाच दिवस आहे अजून, पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये मजा काय काय पहिला दिवस पहिला दिवस अजून तर बाकीच आपले दिवस काय. अजून 5 दिवस काढायचे. जवानी फिरना आए. तू भक्त जना गौरी पुत्र देवा तू दयागना वंदन तुला मोरया. जय श्रीराम जय श्रीराम. दिसला मला. समुद्र तर बघा यार. पाणी बघूया आता आपण कसं इकडचं. वा अगोदर शोध चालवायला मजा आली असते. स्कूटी उंट पण आहे, उंटाची पण सवारी. हा बघा घोडा पण आहे. आ गया है देखो बॉडीगार्ड.
टँग 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 टिंग टँग 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 बॉडीगार्ड. आपण चालले झालं मजा केली. आता काळोख झालाय आणि लाईट वगैरे चालू आहेत. हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो मी. चला आता आम्ही रूम वरती चाललो. मम्मी माझा मोबाईल द्या ना. शूटिंग चालू आहे सध्या रील्स साठी. सनसेट पण झालाय आता, रात्र होते. कितीला आहे? 250 ला फक्त. चांगलं आहे. बाबूसाठी पण कपडे चांगलं वाटतं बघा. सँडो बाबू आल्यावर घेऊया. हा बाबूला घेऊन येणार आम्ही. फर्स्ट पिकनिक आमची असेल तेव्हा पद्धतशीर. इथे पण 1 प्लस चांगलं होते. माझ्या लक्षात बायो गो कुकून भात खाल्ल्या ग बायो गो. तुम्हाला गाणं पण तमरुक मी येतो. हिरवा निसर्ग हवा देणे जीवन सफर मी ठेवलंय आता जेवणाचा टाइम झालाय तर स्पेशली हे बघा कर्नाटकमध्ये आलोय तर तुम्हाला केळाचं पान मस्तपैकी आणि याच्यावरती आपल्याला जेवण भेटणार. ते बघा तिकडे त्यांना दिलेलं सर्वांना. काय काय मागवलं तुम्ही? सोमत थाली, हे प्रॉन्स थाली, हे सुरमई थाली. यांनी खूप छान सुंदर आहे जेवण. आम्ही त्याला पोटभर जेवतो. आमच्यावर राहा या मस्त जेवण. चाय. आता नाश्ता आपलं व्हेज दाल तडका. आम्ही शाकाहारी माणसं. फ्राईड बोलतो फ्राईड. आता आम्ही चिकन त्रिपाठा ड्राय घेतलंय. हे कर्नाटकामधला स्पेशल. आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलोय ना तिकडचं स्पेशल म्हणून आहे. खरंच खूप चांगलं लागतं. ट्राय करा तुम्ही. तुम्हाला मी हॉटेलचं नाव सांगतो नंतर. आणि ही बिर्याणी आहे प्रॉन्स बिर्याणी आणि ग्रेव्ही पण दिली. हे बघा ग्रेव्ही पण सेपरेट दिलेली आहे आपल्याला. खूप जबरदस्त लागते आणि एक नंबर आहे. व्हेज कसं आहे? टेस्ट नाही केलं अजून मी. डाळ गरम आहे. थंड झाल्यावर खाऊ. आणि चिकन आहे ना चिकन हे फर्स्ट टाइम ट्राय करतोय. जबरदस्त. यश बिर्याणी कशी आहे? चांगले आहेत. ही ना ही कुल्फी ना जेवण झालं. आता आईस्क्रीम खातो आम्ही. आता आमचं जरा आईस्क्रीम घेण्यासाठी थोडंफार. आणि हॉटेलचं हे बघा तिचं नाव लिहिले पण आम्हाला काय वाचता येत नाही. म्हणतोय ना नको. फुलांची घेतली मी. टेस्ट करून बघू कशी. कुल्फी करू ना ही घेत काश्मीरी. 2 काश्मीरी घे पटकन घे. मी काय घेतलं हम तुम
एक कमरे बघू और चावी खोज चावी खोली बघ ना काय ते कसं एक खोली में दाखव हम तुम एक कमरे में बंद बाबा अरे टाकला रे कसं रिएक्शन होतं तुझे त्यांना बघून? हम तुम कसा आईस्क्रीम? मस्त यामी खूप सुंदर आहे. मँगो फ्लेवर मस्त. पप्पा तुम्ही कोणता फ्लेवर घेतला? काश्मीरी कुल्फी कशी आहे? मस्त छान आहे. तर नवीन ट्राय केलं काय? चांगली आहे फक्त मम्मी पप्पा मारले फुलांच्या बंधून माळ. हम तुम ब्लॅक करंट कसा आहे? मी चेंज करू का? नाही तर खरंच खूप भारी लागतो. खरंच खूप भारी आहे. नीना माळून दाखव ना एकदा. एक नंबर. केसात माळून दाखव ना. नको माळवा आपण कशी आहे? चांगले आहेत. तुला चेंज करायचं कर चेंज. हा चांगला आहे. चेंज करायची का तुला? मी तेच घेतलं. खा. भारी बोलतो. चला नीना काहीतरी बोल ना. काहीतरी बोल ना. नंबर आम्ही 2 वेळा घेतली. काय बोलला? 8 बजे आता. मराठी माणूस आपल्याला कर्नाटकमध्ये पण भेटलेला आहे. पण ते मराठी नाही, ते इकडचे स्थानिक आहेत. ते त्यांचं हेच गाव आहे. आम्ही मगाशी जरा भेटलो, आम्ही चहा वगैरे पिली आणि चहा पण खूप सुंदर होती. तो आम्ही सकाळी येतो आणि चला आता आपण डायरेक्ट रूमवर जाऊया. चहा मस्त आहे. सकाळी 8 वाजता आम्ही येतो चहा प्यायला. चला. तर मंडेनो आमचं जेवण वगैरे झालं रात्रीचं. आईस्क्रीम पण खाल्ला मस्त. नाईट वॉक पण झाला आमचा. तर आपला पहिला दिवस संपतोय. आता आम्ही झोपू आणि दुसरा दिवस आपला चालू होईल. तर आपली जर्नी संपत नाही. तर पहिला दिवस तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. कुणी नवीन असेल आणि शेअर करा. आणि कसा वाटला कर्नाटक तर कमेंट करा नक्कीच. आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू सर्वांनी. चला बोला गणपती बाप्पा. Thanks for watching. Do not forget to hit the bell icon.